यानंतर एक मोठी बातमी पाहूयात। शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना एफडीएची नोटीस मिळाली आहे। विमलच्या जाहिरातींवरून एफडीएची नोटीस यांना पाठवण्यात आली आहे। बॉलिवूडच्या बड्या कलाकारांकडे एफडीएकडून विमल करारांची मागणी करण्यात आली आहे। विमल इलायची मोहिमेतून सेलिब्रिटींनी त्वरित माघार घ्यावी। महाराष्ट्र एफडीएचे सेलिब्रिटींना हे आदेश देण्यात आलेत। विमलच्या जाहिरातींवरून महाराष्ट्र एफडीएकडून शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे। विमल इलायची मोहिमेतून सेलिब्रिटींनी त्वरित माघार घ्यावी असे महाराष्ट्र एफडीएचे आदेश आहेत। या नोटीसमध्ये अभिनेत्यांवर आरोप करण्यात आला आहे की त्यांनी विमल इलायचीच्या जाहिरातींद्वारे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाला या उत्पादनाचा अप्रत्यक्षपणे प्रचार केला आहे। या कलाकारांना संबंधित मोहिमेतील सहभाग त्वरित थांबवण्याचे आणि जाहिरातीशी संबंधित सर्व प्रचार साहित्य त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स व वेबसाईट्सवरून काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आलेत। एफडीएने त्यांच्याकडून मानधनाचे तपशील आणि योग्य ती खबरदारी घेतल्याचा पुरावा यांच्या पूर्ण प्रतींची मागणी केली आहे। संबंधित ग्राहक संरक्षण कायद्यानुसार दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी 10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो आणि संबंधित कलाकारांवर 3 वर्षांपर्यंत कोणत्याही उत्पादनाच्या जाहिराती करण्यास बंदी घातली जाऊ शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।